हॅलो, गुड आफ्टरनून. मागच्या काही व्लॉग्समध्ये ना मी छोटे-छोटे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केले. जसं की माझं मॉर्निंगचं व्लॉग, परत संध्याकाळचं रुटीन अशा गोष्टी काही शेअर केल्या. ते तुम्हाला खूप छान आवडल्या. तुम्ही त्याच्यावर खूप छान प्रतिसादसुद्धा दिला. त्याच्यामुळं आजचा व्लॉग तसाच काहीसा असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर व्हिडिओला लाईक करा, कारण की शेवटपर्यंत बघत असताना तुम्ही विसरून जाता. व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझे असे व्लॉग्स आवडतात का नाही ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आज गुरुवार होता, त्याच्यामुळे सकाळी दक्षूला शाळेत सोडून आले होते आणि येतानाच महाराजांचं दर्शनसुद्धा घेऊन आले होते. त्याच्यामुळे आज एकदम फ्रेश आणि छान वाटत होतं. एकदम मन शांत होतं. त्यानंतर तिकडून आल्याच्यानंतर आम्हाला दोघांना खूप भूक लागली होती. त्याच्यामुळे नाश्ता बनवायला घेतला. आता काल रात्री लवकर जेवण झालं होतं, त्याच्यामुळे नाश्ता बनवायचा होता. त्याच्यामुळं आज आहे ना म्हणलं रोज रोज पोहे उपमा खाते तर काहीतरी वेगळं बनवू. त्याच्या बाबांचं पण म्हणणं होतं, म्हणलं चला आज उत्तप्पे बनवूया. मागच्या काही व्लॉग्समध्ये मी त्याची रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत, तरीसुद्धा आज एक क्विक रिव्हिजन म्हणून तुम्हाला शेअर करते. सगळ्यात अगोदर 2 वाटी रवा स्वच्छ साफ करून घेतला. आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना तांदूळ आणि रव्यामध्ये ना आळ्या पडतात, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा. तसं मी रवा फ्रीजमध्येच ठेवते जेणेकरून ते स्वच्छ राहतो आणि आळ्यासुद्धा होत नाही. आणि त्या रव्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि मीठ, थोडंसं जिरं टाकलं आणि मिक्सरमधून छान एक बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता हे आहे ना 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं, कारण की रवा फुगतो पाण्याने आणि परत त्याच्यामध्ये पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो छान बारीक चिरून घेतला होता. आता ह्या बॅटरमध्ये तुम्ही कांदा टोमॅटो टाकून आप्पे जरी केले ना तरी खूप छान होतात, पण यांना उत्तप्पे आवडतात म्हणून मी ते करायला घेतले. तव्यावरती छोट्या-छोट्या आकारामध्ये रव्याचं बॅटर पसरून घेतलं आणि त्याच्यावर कांदा टोमॅटो टाकला. झाकण ठेवून दोन्ही बाजूने तेल टाकून छान अशी क्रिस्पी आणि क्रंची होईपर्यंत परतून घेतलं. आता झाकण याच्यावरती ठेवायचं, कारण की हे जाड असतात. आपण टाकतो तर जसं तांदळाचं पीठ बॅटर पसरतं ना तसं हे पसरत नाही, जाड असतं. त्याच्यामुळे झाकण जर का ठेवलं ना तर मध्ये पण शिजतं आणि कच्चं लागत नाही चवीला. दोन्ही बाजूनं परतून घेतलं आणि असे छान टेम्पटिंग झाले होते तयार. मग ते सगळे बनवून घेतले. आता सकाळच्या वेळेला असं होतं रोज की नाश्ता आमचा कंपल्सरी असतो, कारण की दुपारी जेवणासाठी वेळ होतो ना तर मग रोज नाश्ता बनवावाच लागतो काहीतरी. तर आज हेच बनवायला घेतलं. रोज वेगवेगळ्या गोष्टी रेसिपीज मी ट्राय करत असते. तुम्हाला माझे असे लाँग व्हिडिओज जर आवडत असेल ना तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचा एक कॉमेंट्स मला मोटिवेट करू शकतो आणि मी असेच काहीतरी व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येईल. आणि याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस करण्याची गरज असेल तर ते सुद्धा कॉमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर सगळे उत्तप्पे रेडी करून घेतले होते आणि मग त्यांना सर्व केलं. ते आले होते पटकन नाश्ता करण्यासाठी. त्यांना नाश्ता करायला दिला, पण मला इतकी भूक लागली होती की ते याने अगोदरच मी नाश्ता करून घेतला होता. इथं ते मला परत परत म्हणत होते की तू नाश्ता करून घे, पण मी करून घेतला होता. आज गुरुवारसुद्धा होता. महाराजांचं दर्शन तर सकाळीच झालं होतं. मला उंबरठा पूजनसुद्धा करायचा होता आणि मी उंबरठा पूजनवरती एक लाँग व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तुमचे काही क्वेश्चन्स आणि क्वेरीज असतील तर तुम्ही तो व्हिडिओ कम्प्लिटली बघू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, जेणेकरून तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तो व्हिडिओ प्ले होईल आणि तुमचे सगळे डाऊट्स उंबरठा पूजनवरती क्लिअर होतील आणि तुम्हीसुद्धा घरी असं उंबरठा पूजन करू शकता. मी दर गुरुवारी इथे उंबरठा पूजन करत असते. आता असं आहे, आमच्या घरासमोर छोटीशी जागा आहे, त्याच्यामुळे रोज नाही करू शकत, कारण की जाणाऱ्या येणाऱ्यांना थोडासा त्रास होतो, अडचण होते आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होणं हे मला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळं गुरुवारी म्हणा, काही सणवार व्रतवैकल्य असलं की मी त्यावेळेला करत असते आणि मनात जर वाटलं तर रोजसुद्धा करत असते. छान असं उंबरठा पूजन केलं आणि ही तोरणाची रांगोळी काढली. ही रांगोळी मला खूप आवडते आणि दक्षच्या बाबांनासुद्धा खूप आवडते. आज उंबरठा पूजनाच्या सगळ्या क्लिप्स आहे ना ह्या माझ्या मैत्रिणीने घेतल्या होत्या, कारण की दक्षच्या बाबांना आज वेळ नव्हता. त्यानंतर स्वयंपाकामध्ये आज मला मठाची डाळ करायची होती. आता ही डाळ आहे ना दक्षूला खूप आवडते बरं का, एकदम छान होते आणि पटकन तयार होते. एका कढईमध्ये एक पळी तेल टाकलं, कढई छान कडक तपू दिली. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना जिरं मोहरी छान तडतडू दिलं. आता ते सगळं तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं. आता बरेचसे लोक हिंग वापरत नाही, पण मी कधीमध्ये वापरते. याने टेस्ट आणि चव पण खूप छान येते. आणि मग हिंग टाकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये टाकला आणि अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आता दक्षूला ही भाजी आहे ना तुम्ही नुसतं जरी दिली कमी तिखट टाकून तर तो खाऊन घेतो आणि त्याच्या बाबांनासुद्धा तेव्हापासून ती आवडायला लागली. मग छान ते कांदा तेल टोमॅटो सुटेपर्यंत परतू दिलं आणि इकडं मठाची डाळ स्वच्छ करायला घेतली. आता बऱ्याचशा लोकांना वाटेल की मठाची डाळ म्हणजे काय, जी मटकी असते ना मोड आलेली आपण मार्केटमधून विकत आणतो त्याचीच डाळ मिळते किराणा दुकानमध्ये. आणि तुम्ही सुद्धा ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकलं आणि बघितलं तर काय डब्यामधले ते हळदच संपलेली होती. आता मग ती सुद्धा काढली. असे दिवसभरातले छोटे मोठे कामं जे दिवसभर पुरतात आणि घर म्हणल्याच्या नंतर ते लक्षात सुद्धा येत नाही की आपला दिवस कुठं जातो. डब्यामध्ये हळद काढून घेतली आणि मग भाजीमध्ये सुद्धा ती टाकली आणि असे माझे दिवसभरातून छोटे मोठे कामं आवरत असते आणि त्याच्यातच भरपूर वेळ निघून जातो माझा. त्यासोबत आता व्हिडिओजचा सुद्धा मला आता छंद लागला आहे, तो सुद्धा बनवते.
बनवते. तुम्हीसुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये मला मोटिवेट करा छोटे मोठे कॉमेंट्स करून. त्यानंतर मसालेसुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतू द्यायचे. आता ही भाजी स्पेशली दक्षूसाठी बनवायची होती ना, म्हणून बाकीचे काही मसाले मी टाकले नाही. आणि ही मटकीची डाळ छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतली होती आणि त्यानंतर ती पाण्यासकट टाकून दिली. आता धुतलेल्या पाण्याचं मी काय करते ते सुद्धा तुम्हाला पुढं सांगणार आहे. इकडं भाजीला छान अशी तर्री आली होती आणि एकदम छान कलरसुद्धा आला होता. त्याच्यामुळे हिला छान एकदा परत एकदा मिक्स करून घेतलं. आता इथं कोथिंबीर नव्हता, कारण की मार्केटमध्ये पाऊस इतका पडतो आहे, तर कोथिंबीरचं इतकं घाण येतं आहे, ते व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे मी परचेसच करत नाही आहे कोथिंबीर. त्यानंतर त्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं शिजू दिलं. म्हणलं चला तोपर्यंत फेरफटका मारून या. ह्या दोघांचं छान असं सायकल रिपेअर करणं चालू होतं. आणि जेव्हा बाहेर बघितलं तर खूप सारे ढग आलेले होते. पावसाचं सगळीकडून वातावरण झालं होतं. असं छान वाटतं पावसाच्या वातावरणामध्ये, सगळीकडे हिरवळ असते आणि मन पण खूप छान प्रसन्न वाटतं. मी काय करते, डाळ धुतलेले पाणी आहे ना झाडाला टाकते. त्याच्यामध्ये काही न्यूट्रियन्स असतात आणि जे पोषक तत्व असताना ते झाडांना मिळून जातात. त्यानंतर इकडं भाजीसुद्धा तोपर्यंत तयार झाली होती आणि इतका छान सुवास येत होता पूर्ण घरामध्ये ना भाजीचा. खूप छान वाटत होतं. त्यानंतर भाजी रेडी झाली होती. आणि मी तुम्हाला असे व्हिडिओज बनवते ते तुम्हाला आवडतात का ते सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथं तुम्ही बघू शकता भाजीचा कलर आणि टेस्ट पण खूप छान आला होता. तुम्ही ह्या पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता हा उंबरठा पूजन केलेला आहे ना, इतकं छान वाटतं दिवसभर येताना जाताना. चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.